नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत नाचणीचे खमंग खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। त्याचबरोबर थालीपीठ तव्याला चिकटू नये यासाठी आपण एक पद्धत वापरणार आहोत, एकदम सोपी पद्धत। या पद्धतीमुळे कोणतेच थालीपीठ तव्याला अजिबात चिकटणार नाहीत। तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि पिठाचे अचूक प्रमाण घेऊन खुसखुशीत थालीपीठ कसे करता येतील हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 वाटी नाचणीचे पीठ घ्यायचे आहे। यानंतर 1 वाटीला अगदी थोडेसे कमी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। यानंतर एक अर्धी वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे आहे। ही तीनही पीठ आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायची आहेत। आता यामध्ये आपल्याला थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक किसून घेतलेले गाजर, बारीक किसून घेतलेले बीट आणि पातीचा कांदा बारीक चिरून इथे घेतलेला आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता। आता यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा या पद्धतीने घालायचा आहे। आता ओवा घातल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत। आता यानंतर यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर घालून घेणार आहोत। धने पावडर घातल्यानंतर 1 चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तुम्ही इथे मिरची वापरली तरी सुद्धा चालेल। आता लाल तिखट घातल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता आपण हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, या पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मी याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। यावर आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले पीठ मळून घेणार आहोत। इथे आपल्याला हे पीठ एक 5 ते 10 मिनिटांपर्यंत चांगले मळून घ्यायचं आहे। पीठ जेवढे छान मळाल तेवढे थालीपीठ चांगले तयार होतील। आता पीठ चांगले मळून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून किंवा एक भांडे ठेवून 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। 15 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही पीठ इथे चांगले भिजलेले असेल। आता हाताला थोडेसे तेल लावून यामधील एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे आपल्याला मीडियम साईजचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा गोळा इथे मी घेतलेला आहे। आता आपण लगेचच थालीपीठ तयार करायला घेणार आहोत। आता इथे आपण थालीपीठ थापण्यासाठी बटर पेपरचा वापर केलेला आहे। बटर पेपरला आपण थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे। आता यावरती आपण हा गोळा ठेवून घेणार आहोत आणि इथे आपल्याला हे थालीपीठ हाताच्या साहाय्याने या पद्धतीने थापून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बटर पेपरच्या ऐवजी एक सुती कापड देखील वापरू शकता। आता आपण या पद्धतीने हे थालीपीठ थापून घेणार आहोत। खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ तयार करायचं आहे। आता या पद्धतीने हाताने प्रेस करत इथे आपण हे थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे।
आता आपण गॅसवरती एका साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता थालीपीठ तव्याला चिकटू नये यासाठी काय करायचे, तर इथे आपल्याला आपण जो तवा डोशासाठी वापरतो तो इथे आपल्याला वापरायचा आहे आणि याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि एका रुमालाने इथे आपल्याला हा तवा या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता तवा चांगला गरम झाल्यानंतर यावरती आपण हे थालीपीठ टाकून घेणार आहोत आणि अलगद असा आपल्याला हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीमुळे कोणतेही थालीपीठ हे तव्याला चिकटणार नाही. जर तुम्ही इथे चपातीचा किंवा भाकरीचा तवा वापराल तर इथे हे थालीपीठ तव्याला चिकटू शकते. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी वाफ येऊन द्यायची आहे. 4 मिनिटांनंतर इथे आपले हे थालीपीठ खमंग असे मस्त तयार झालेले असेल. हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूंनी भाजण्याची गरज नाही. आता इथे मी याच पद्धतीने सर्व थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच थालीपीठ तयार करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. थँक्यू.